गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. नमस्कार मंडळी, मी ओमकार साळवी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, पावसाळा सुरू झालाच की आपल्याला ओढ लागते आपल्या लाडक्या सणाची, जो काही गणेश उत्सव आहे. आणि प्रत्येकाला एक भाविकांना म्हणजे उत्सुकता असते की आपला यंदाच्या वर्षीचा जो गणपती असेल तो काही युनिक असेल, तर त्याची निवड करायला जून जुलैपासूनच सुरुवात होते. तर आता मी सुद्धा आमच्या ठाण्याजवळच्या कोपरी जवळच्या कार्यशाळेत आलो आहे. तर इकडे सुद्धा छान छान गणेश मूर्त्या आहेत आणि खूप रेखीव अशा मूर्त्या आहेत. तर तुम्हाला मी त्या सविस्तर दाखवतो. तर हा स्टेशन रोड आहे. स्टेशन रोडवरून तुम्ही वॉक करून पण येऊ शकता, 10-15 मिनटाच्या अंतरावर आहे. आणि ऑटोनीसुद्धा येऊ शकता. स्टेशन रोडून आल्यावर तुम्हाला सांगायचं आहे CWD चाळच्या समोर. तर हे श्री योग पूजा गणेशालय तुम्हाला इथे दिसेल. तर तुम्ही इकडे येऊ शकता आणि ॲड्रेस तुम्हाला मी सांगितलंच आहे. तर लवकरात लवकर तुम्ही या आणि बुक करा, खास कर ठाणेकरांनो. तर दादा आपल्यासोबत आहे. दादा तुझं नाव? माझं नाव श्री वेदपादा. अच्छा, ठीक आहे. तर आता आपण ही जी मूर्ती बघतो ही किती फुटापर्यंतची आहे? 1 फुटाचा टिटवाळा, 1 फुटाचा जलमंदिर, 1 फुटाची बालमूर्ती. 1.5 फुटाची बालमूर्ती. ओके. ही सुद्धा 1.5 फुटाची आहे का? 1.25 फुटाची बालगणेश. बालगणेश 1.25 फुटाची. ही किती फुटाची आहे? ही आपली 2.5 फुटाची. 2.5 फुटाची आहे. खूप छान वाटते मूर्ती. तिचं प्रबळ बघा तुम्ही. मागे कृष्ण आहे. तर ही सुद्धा मूर्ती एकदम बघा तुम्ही रिअलिस्टिक वाटते. आपल्या नंदी महाराजांवर विराजमान आहे आणि छान रेखीव काम केलेलं आहे. तर दादा इथे काय करतोयस? मी डायमंड वर्क करतो सर. तुम्ही बघू शकता डायमंड वर्क. किती छान मूर्ती आहे आणि याचे डायमंड वर्क दादा करतोय. इथे थोडं कलरिंगचं पण काम सुरू आहे. तुमचं नाव काय काका? माझं नाव पद्माकर गीते. ओके. तर हे दादा आपले रंगवत आहेत. गेल्या वर्षीची फेमस मूर्ती पनवेलचा राजा 360 डिग्री ही सुद्धा इथे आपल्याला बघायला मिळते. ही सुद्धा मूर्ती तुम्ही बघू शकता मित्रांनो. हिचा कलर खूप छान वाटतोय. हे बघा, गाईवर गणपती विराजमान झाले. ही सुद्धा मूर्ती छान आहे. तुम्ही बघू शकता की भाविक जे आहेत, गणपती बुकिंग सुरुवात झाली आहे त्यामुळे आपली मूर्ती निवडायला आल्या आहेत. वेगवेगळ्या मूर्ती इकडे ठेवल्या आहेत आणि आपण तेच कवर करतोय. इथे श्रीमान दगडूशेठ मूर्तीसुद्धा आहे जिचा कलर व्हाईट आहे आणि तिला गोल्डन आखणी गोल्डन आहे आणि कलर व्हाईट आहे. छान वाटते. परत इकडे बाळ गोपाळ कृष्णासुद्धा आहे. खूप छान वाटते मूर्ती. अशी युनिक मूर्ती जिकडे अवेलेबल आहेत. हे बघा, शिवपिंडीसोबत गणेश मूर्ती. आणि इथे तुम्ही बघू शकता सिंहावर बसलेले गणपती. दादा ही मूर्ती किती फुटाची आहे? ही 2 फुटाची. अच्छा, या 2 फुटाच्या आहे. हो, या 2. ही मूषकराजवरची मूर्ती सुद्धा छान आहे. आणि कोरीव काम तुम्ही बघू शकता. ती डोळे सुद्धा बघू शकता की रिअल वाटत आहेत. तर छान आहेत मूर्त्या. अजून बघूया आपण. दगडूशेठ गणपतीमध्ये दुसरा सुद्धा कलर एक आहे. एक स्किन कलर आहे आणि मगाशी तुम्हाला दाखवला तुम्ही व्हाईट कलरमध्ये आहे. तर ही सुद्धा इकडे मूर्ती अवेलेबल आहे. प्लॅस्टिक काढू आपण. चालेल, दाखवू शकतो. संडे मंडे रश. ओके. आणि बुकिंगसुद्धा सुरू झाले त्यामुळे वाव, काय मूर्ती आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. आणि इकडे कोळी बांधवांसाठी ही एक मूर्ती आहे. आई एकवीरा लिहिलं आहे आणि कोळी गेटअप आहे. मस्त वाटतंय. आणि हा गणपती बघा, त्याचं काम बघा मित्रांनो, एक नंबर काम आहे. म्हणजे डोळे बघा बाप्पांचे, मस्त काम केलेलं आहे. संत तुकाराम महाराजांची मूर्ती होती हीच ना? हां,
दीड फुटाची आणि मातीची. ही मातीची आहे का? माती. ओके, हे बघा तुम्ही मित्रांनो, अशी युनिक गणपती इकडे आपल्याला बघायला मिळतात कोपरीमध्ये. तर खूप व्हरायटी आहेत. आपण हळूहळू कव्हर करतो एक एक. हा कुठचा आहे? सावकार 21 इंच. सावकार 21 इंच. आणि हा छोटूसा बाप्पा किती? मंगलमूर्ती आहे. मंगलमूर्ती 1 फूट. ओके, छान आहे. पाण्यावर बसलेला छान आहे. तर हा एक मल्हारी अवतार आहे. ह्याचे सुद्धा तुम्ही लुक बघू शकता. सर, ह्याच्यावर फेटा वगैरे करत असेल तर ते करू शकतात का? हो, याच्यावर आपण खरा कपड्याचा फेटा लावू शकतो ना? व धोतर म्हणा. ओके, धोतर सुद्धा लावू शकतो. तर छान मूर्ती आहे ही मल्हारी. दादा, आतापर्यंत तुम्ही किती गणपतींना असं केलंय, म्हणजे काम कधीपासून करताय तुम्ही काम? लहानपणापासून होतो. लहानपणापासून. तुमचं गाव कुठचं? मी कर्जतचं. कुठचे? कर्जत. कर्जतचे आहेत का? मग इथं कोपरीत कधीपासून म्हणजे करताय? तरी मला 6-7 वर्ष झाली. 6-7 वर्ष झाली. हां. छान काम करतात एकदम. अगदी एकदम कट टू कट काम सुरू आहे. तर हा बाप्पा तुम्ही बघू शकता, मूषकराजला जवळ घेतलाय आणि असा क्यूटचा बाप्पा आहे. बाल गणेश म्हणू शकतो तुम्ही. खूप मस्त वाटतंय. लहान मुलांना सुद्धा गणपती आवडतोय, त्यामुळे ते बघतायत गणपती बाप्पाला. ते बघू शकता तुम्ही, कृष्णा सुद्धा आहे. कृष्णाच्या अवतारात गणपती आहे. तर या शोपीससाठी सुद्धा मूर्ती इथे आहेत, तुम्ही बघू शकता. तिचं कलर काम अजून बाकी आहे, पण छान मूर्ती आहे. ही चांगली आहे काका? ही चांगली आहे. डबल मोदक. तर आपल्याकडे दादा POP मध्ये पण आणि मातीमध्ये दोन्ही आहे का? दोन्ही अवेलेबल आहेत ना? POP आणि माती. ठीक आहे. तर इकडे आपल्याला POP आणि माती दोन्ही गणपती बघायला मिळतील. तर तुम्हाला POPचा हवा असेल तर तुम्ही POP घेऊ शकता, मातीचा हवा असेल तर मातीचा सुद्धा घेऊ शकता. आता बरेच सारे कस्टमर्स आले आहेत आणि गणपती निवडत आहेत. तर इथे सगळ्यात मोठी मूर्ती आहे जी ती आहे 5 फुटाची, तुम्ही बघू शकता ही वाली. आणि ही किती? 6 फुटाची जी येते आता करंट. 6 फुटाची येणार आहे करंटली. ओके. तर सार्वजनिक गणपती सुद्धा इकडे बुक होतात. ही स्टँडिंग गणपती सुद्धा इकडे येणार आहे 6 फुटाचा. तर मस्त मूर्ती आहे. थँक्यू दादा माहिती दिल्याबद्दल. फक्त प्रेक्षकांना सांग लवकरात लवकर या आणि बुक करा म्हणून. लवकरात लवकर या आणि आपली आवडती मूर्ती बुक करा. ठाणेकरांनो, खास करून कोपरीकरांनो, लवकरात लवकर या. बुकिंग सुरू आहे. छान छान गणपतीच्या मूर्त्या आपण कव्हर केल्यात. दादाने कोऑपरेट केलं त्याबद्दल थँक्यू. आणि की तू छान व्हिडिओ काढलास आणि हां. time दिला तुला. थँक्स. तर या आणि बुक करा आपली मूर्ती.